19 एप्रिलला देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं। या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील काही पोलिंग बूथवर निवडणूक प्रक्रियेचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रात 5 लोकसभेत कमी झालेलं मतदान हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला। याशिवाय नागालँडमधील 6 जिल्ह्यांमध्ये 0% मतदान पार पडलं, तर मणिपूरमधील काही पोलिंग बूथवर गोळीबार आणि ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आल्याच्या बातम्या देखील समोर आल्या। देशात फ्री अँड फेअर निवडणूक प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते, मात्र निवडणूक आयोग यामध्ये कुठेतरी कमी पडतोय अशी टीका आयोगावर झाली। याच घटना चर्चेत असताना आता सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। कुंभाणी यांनी उमेदवारी अर्जामध्ये प्रस्तावकांच्या बनावट सह्या केल्या असा ठपका ठेवत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय। याशिवाय सुरतमधील काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पदसाला यांचा अर्ज देखील याच कारणामुळे बाद झालाय। त्यामुळे सुरतमध्ये भाजपचे मुकेश दलाल आता विजयी झाले असून भाजपचा देशातला पहिला विजय म्हणून भाजपचे कार्यकर्ते या सगळ्याचा आनंद व्यक्त करतायत। इथे मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रेसमधून बाहेर पडलेत। याशिवाय इतरही 7 अपक्ष उमेदवारांनी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल हे आता विजयी झालेत। हा भाजपचा पहिला विजय ठरलाय। याबाबत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांनी देखील पहिल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्यात। यावरून आता भाजपवर आरोप होऊ लागलेत। हे उमेदवारी अर्ज रद्द करण्यामागे भाजपचं षडयंत्र आहे। त्यांनीच काँग्रेसच्या प्रस्तावकांचं अपहरण केलं, त्यामुळे प्रस्तावक निवडणूक अधिकाऱ्यासमोर हजर होऊ शकले नाहीत असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय। यावरून आता गुजरातमधील राजकीय वातावरण तापलंय। पण भाजपवर असा आरोप का होतोय? प्रस्तावक म्हणजे नेमके कोण असतात? काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द कसा झाला? भाजपचा पहिला खासदार कसा निवडून आला? याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सगळ्यात आधी ज्या प्रस्तावकांच्या बनावट सहीमुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला ते प्रस्तावक नक्की कोण असतात ते बघूयात। कोणतीही निवडणूक असली तरी पक्षानं तिकीट दिलं म्हणजे तो उमेदवार निवडणूक लढण्यास पात्र ठरतो असं नसतं। तत्पूर्वी या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागतो। या अर्जात त्याला स्वतःची सगळी माहिती द्यावी लागते। कौटुंबिक माहिती, व्यवसाय, एकूण संपत्ती, दाखल झालेले गुन्हे, कोणत्या गुन्ह्यात शिक्षा झाली आहे का, अशी सगळीच माहिती अर्जात द्यावी लागते। या अर्जात काही लपवाछपवी केली तर अर्ज बाद होण्याची शक्यता असते। त्यामुळे अर्जात खोटी माहिती देणं रिस्की असतं। याशिवाय अर्जासोबत काही प्रस्तावकांची नावं आणि त्यांच्या सह्या देखील देणं देखील आवश्यक असतं। लोकप्रतिनिधित्व अधिनियम कायदा 1951च्या सेक्शन 33(1) नुसार जर उमेदवार नामांकित राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा असेल तर त्याला किमान एक प्रस्तावक देणं आवश्यक असतं। सेफर साईड म्हणून एकापेक्षा अधिक प्रस्तावक देता येतात। पण अपक्ष किंवा एखाद्या लहान पक्षाचा उमेदवार असेल तर त्याला किमान 10 प्रस्तावकांच्या सह्या द्याव्या लागतात। आता याच प्रस्तावकांच्या सह्यांमुळे सुरतमधील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झालाय। आता हा अर्ज नेमका कसा बाद झाला ते बघूयात। सुरत लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मेला मतदान पार पडणार आहे। यासाठी 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। तत्पूर्वी 18 एप्रिलला काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। हा अर्ज दाखल करताना त्यांनी प्रस्तावक म्हणून जगदीश सावलिया, ध्रुवीन धमेलिया आणि रमेश पोलरा अशी तिघांची नावं दिली होती। तर काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पदसाला यांनी देखील याच दिवशी अर्ज दाखल केला। त्यांचे प्रस्तावक विशाल कोलडिया हे होते। शनिवारी या अर्जांची छाननी होणार होती। अर्जांची छाननी सुरू असताना कुंभाणी यांचे प्रस्तावक सावलिया, धमेलिया आणि पोलरा हे तिघेही निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांच्यासमोर हजर झाले। त्यांनी कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून केलेल्या सह्या बनावट असल्याचा दावा केला। त्या संदर्भात त्यांनी एक प्रतिज्ञापत्र देखील निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केलं। यानंतर काँग्रेसचे डमी उमेदवार पदसाला यांचे प्रस्तावक कोलडिया देखील निवडणूक कार्यालयात हजर झाले आणि त्यांनी देखील उमेदवारी अर्जावरील त्यांची सही खोटी असल्याचं सांगितलं। यानंतर हे प्रकरण भाजपने लावून धरलं। सुरतमधील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचे इलेक्शन एजंट दिनेश जोधानी यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार केली आणि कुंभाणी यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली। लगेचच निवडणूक अधिकाऱ्यांनी ॲक्शन घेत कुंभाणी आणि पदसाला यांना शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं। तसंच तुमचा उमेदवारी अर्ज रद्द का करू नये अशी विचारणाही केली। यावर कुंभाणी हे आपल्या वकिलांसह निवडणूक कार्यालयात हजर झाले। त्यांनी प्रस्तावकांना निवडणूक कार्यालयात हजर करण्यासाठी काही वेळ मागून घेतला। त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंतचा वेळ दिला।
पण यावेळेत कुंभाणी आपल्या प्रस्तावकांना निवडणूक कार्यालयात हजर करू शकले नाहीत. त्यामुळे अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांचेही उमेदवारी अर्ज रद्द केले. आता प्रश्न पडतो की या सगळ्या प्रकरणात भाजपवर आरोप होण्याचा संबंध काय? तर कुंभाणी यांनी आपल्या अर्जात ज्यांची नावं दिली होती ते सगळेजण कुंभाणी यांचे निकटवर्ती आहेत. त्यातील जगदीश सावलिया हे कुंभाणी यांचे मेहुणे, ध्रुवीन धमेलिया हे पुतणे, तर रमेश पोलरा हे त्यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. ज्यावेळी या तिघांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं तेव्हा त्यांनी या तिघांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांना शोधण्यासाठी काही माणसंही पाठवली, पण तरीही त्यांचा थांग पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांचं अपहरण झाल्याचा संशय कुंभाणी यांनी व्यक्त केला. सुरतमधील निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच भाजपनं या तिघांना धमकी देत अर्जावरील सह्या खोट्या असल्याचं सांगायला लावलं आणि त्यानंतर त्यांचं अपहरण केलं असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. या सगळ्या प्रकरणानंतर कुंभाणी यांनी सुरत पोलीस आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली आहे. माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी भाजपनं षडयंत्र रचलंय. तीनही प्रस्तावक माझ्या जवळचे आहेत. त्यांच्या सह्या मी खोट्या का करेन? माझ्या डोळ्यांदेखत त्यांनीच फॉर्मवर सह्या केल्या होत्या. विशाल कोलडिया हे प्रस्तावक देखील बेपत्ता आहेत आणि त्यांचाही फोन बंद आहे. भाजपनं लोकशाहीची हत्या केली आहे. बेपत्ता झालेल्या प्रस्तावकांच्या अपहरणाची चौकशीही व्हावी अशी मागणी कुंभाणी यांनी केली आहे. कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावरून गुजरात काँग्रेसनं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय. आता यावर कोर्टात काय निर्णय होणार आणि कुंभाणी यांना पुन्हा उमेदवारी अर्ज भरता येणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी देखील निघून गेलाय. त्यामुळे कोर्ट घड्याळाचे काटे उलटे फिरवणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आता सुरत हा कायमच भाजपचा गड राहिलाय. 1989 पासून इथे सातत्यानं भाजपचे खासदार निवडून येत आहेत. इथे नेहमीच काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच दुरंगी लढत होते. यंदा काँग्रेसकडून कुंभाणी आणि भाजपकडून मुकेश दलाल मैदानात होते. मात्र कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झालाय. त्यामुळे मतदानापूर्वीच मुकेश दलाल विजयी ठरलेत. यावेळी इथून एकूण 16 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील काँग्रेसच्या 2 उमेदवारांसह एकूण 8 जणांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेत. यानंतर उर्वरित उमेदवारांनी देखील आपले अर्ज मागे घेतलेत. यानंतर आता सुरतचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी यांनी खासदारकी जिंकल्याचं प्रमाणपत्र देत मुकेश दलाल यांना विजयी घोषित केलंय. या संपूर्ण प्रकरणावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका केली जाते. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.